आणि आता एक सविस्तर बातमी पाहणार आहोत। यवतमाळच्या बाभुळगाव उमरेडमध्ये गारपिटीमुळे प्रचंड मोठं नुकसान झालंय। हरभरा त्याचबरोबर तूर आणि गव्हाचं देखील मोठं नुकसान झालंय। तालुक्यातील जवळपास 3000 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झाल्याची माहिती आता समोर येत आहे। गावातील शेतकरी रोहन ढाले या शेतकऱ्यानं शेतातील 4 एकर गहू पूर्णपणे झोपल्याचं चित्र या अवकाळी पावसामुळे पाहायला मिळालं। सलग 2 दिवसापासून झालेल्या अवकाळी आणि गारपिटीने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरवलेला आहे। यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव, उमरखेड, आर्णी या भागामध्ये गारपिटी सदृश तो पाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला आणि या पावसाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास जो आहे तो हिरवलेला आहे। आपण पाहू शकतो सध्या की बाभुळगाव तालुक्यातील या शेतकऱ्याच्या शेतात आपण आहोत आणि गव्हाचं पीक या शेतकऱ्याला 4 एकरामध्ये घेतलं होतं। पुढच्या आठवड्याभरात हे पीक जे आहे ते काढणीवर येणार होतं आणि आधीच कापसानं आणि सोयाबीन मध्ये शेतकऱ्याला फटका बसला। हा गव्हाचं पीक जरी शेतकऱ्याला तारेल ही अपेक्षा शेतकऱ्याला होती, मात्र या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्याची जी आहे ती दानादान या संपूर्ण पिकाची जी आहे ती उडालेली आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, मोठं नुकसान जे आहे ते ज्यांचं या ठिकाणी झालेलं आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा गहू जो आहे तो पूर्ण या ठिकाणी या अवकाळी पावसानं झोपलेला आहे। संपूर्ण गव्हाचं पीक जे आहे ते या ठिकाणी या अवकाळी पावसानं जे आहे ते पूर्णतः झोपल्याचं चित्र जे आहे त्या ठिकाणी आहे। अतिवृष्टीमुळे कापूस आणि तुरीचा फटका या शेतकऱ्यांना बसला होता, मात्र गहू पीक तारेल अशी इच्छा शेतकऱ्याची असताना अवकाळी पावसानं गारपिटीनं शेतकऱ्याला फटका जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, बाभुळगाव।